सर सर नमस्ते. मी पद्मजा इंगळे, शिवसेना जिल्हा प्रमुख. आता मी डिलिव्हरी वॉर्डमध्ये गेलेले. तिथली स्वच्छता अजिबात चांगली नाहीये. आज जाऊन आले त्याला लहान मुलं जलमलेले त्याच्यावर परिणाम मला इथं कर्मचारी नाही आहेत का? कुठे कर्मचारी कुठे गेले? काय स्वच्छता केली जरा दाखवता का सर? चला जरा चला बघा तुम्ही येऊन बघा. चला घेऊ मला नाही त्याचं चला का नेमणूक नाही केली? आत्या आत्या मॅडम हे काय वास आत बघा, दुर्गंधी बघा. थोडं स्माइल घ्या, घेऊया. हे आत्या ही ब्लडिंग वगैरे ही कसली स्वच्छता आहे? मॅडम मॅडम प्लीज एक मिनिट ऐका की. तुम्ही मला स्वच्छता तुमचं नाव काय? माझं नाव अनिल माळी आहे. मी कक्ष सेवक आहे. संडास बाथरूम माझं काम नाही. नाहीये, पण इथला कर्मचारी मी काय सांगितलं, मी तुम्हाला विचारलं नाही. इथला कर्मचारी स्वच्छतेचा कोण आहे? एकच कर्मचारी आहे. कोण आहे तो? तो सोलंकी बनवून. पण त्याचं काम नाही आहे का? ऐका की बाकी स्वच्छतापेक्षा इथं आज नवजीवन आहेत, लहान लहान मुलं आहेत, छोटे जन्मलेले आहेत, त्यांच्यावर हा परिणाम होणार नाही का? थोडं स्वच्छ असणं गरजेचं आहे की नाही? तुम्ही सांगा. वातावरण कसले घाण, आज इथे अन्न खातात, आज ते लहान मुलं दूध पिते. हे स्वच्छ असणं गरजेचं आहे की नाही? हे कधी स्वच्छ होणार? मॅडम हळू बोला. नाही नाही ऐका. स्वच्छ कधी होणार? आम्ही ऑफिस मध्ये सर आहेत, रुपे सर बसलेले. त्यांना आता भेटणारच आहे. मी हे आता त्यांना व्हिडिओ पण घेतला दाखवणार आहे. थोडंसं तुम्ही स्वतः सांगणं गरजेचं आहे. तुम्ही एक महिला आहे, तुम्ही एक मुलांची आई असेल. हे आपण डिलिव्हरी झाले असल्या वावरण्यात होतो का? नाही. ह्या लोकांना काय वावरण्यात घाईत बसवायचं नाही. बघून घेते. हे तुम्ही टाकणं गरजेचं होतं की नाही? बरोबर आहे. नाही मी बघून घेते. चला लक्ष दिलं जाते का पेशंटकडे? कुठले? शिवाडीचे नाही, पण पेशंटला जीवन आहे. कसं केलं? एक लहान मुलं आहेत. मी आता मॅडम तुमच्यापेक्षा जास्त काळजी हॉस्पिटल बघा, वॉल बघा, सगळे स्वच्छ, सगळे बेडशीट आहेत, स्वच्छ धुतलेले आहे, सगळं स्वच्छ आहे. हा बाथरूमचा मी बाहेर पैसे देऊन माणूस लावतोय. बाथरूम पण नाहीये आणि आतलं पण एवढं स्वच्छ नाहीये. स्वच्छ असणं गरजेचं. स्वच्छ आहे का? बाथरूम स्वच्छ नाही कुठलं म्हणायचं? तुम्ही सगळीकडे जातो ती बेडशीट जुनी आहे. जुनी फरशी आहे, तिचा कलर कसा झाला? माहिती की आज डिलिव्हरीचे पेशंट आम्ही परवा येऊन गेले तेव्हा कमी होते, पण आज जास्त आहे. म्हणजे थोडं असं तुम्ही आत कोपरा पाहिला किती दुर्गंधी तिथे गाव ती स्वच्छता फक्त एक टाइम करतो मॅडम. तो सारखं येत नाही. हा तर बाहेर पैसे देतो आपण त्याला, रोज पैसे देतो. त्याला काय आपला कर्मचारी नाही पण तिथं. मी त्याला पैसे देऊन स्वच्छ करून घेतो बाथरूमचं. बाकी स्वच्छता मी करून घेतो. मला म्हणायचंय, तुम्ही हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल चालवत असताना आपल्याला ज्या गोष्टीची कमतरता आहे कंपल्सरी मारणं गरजेचं नाही. आम्हाला हे चालवायचं नाही, आम्ही थांबू शकतो. आपण तेच केलं ना, नको म्हणून मला चालत नको, मी माझी ड्युटी करतो. मॅडम लोक नाही तिथं राजीनामा दिले की बाबा मला एवढं कमी लोकांमध्ये चालू होत नाही हॉस्पिटल, स्वच्छता मेंटेन होईना किंवा लोकांना जेवढे पाहिजे तेवढी सर्व्हिस द्यायला अवघड व्हायला, म्हणून त्यांनी स्वतः राजीनामा पण सिस्टीम असते चालू लागते का? एक दोन लगेच उद्या मागणी केली पण भरती होत नाही. म्हणजे वरील आरोग्य मंत्र्यांची स्थिती किती दिवसापासून कुठली आता जे आहे बाथरूम मध्ये असं तुम्हाला कमतरता जी आहे स्वच्छता एखाद्या कर्मचारीची किती दिवसापासून सगळी चालली याची? हा बरोबर, 15 दिवसापासून एकच स्वच्छता कर्मचारी आहे. स्वच्छता टेंडर आता जून मध्ये वगैरे किंवा मार्च मध्ये होणार आहे असं सांगितलंय. तुम्ही कोणाला या स्वच्छतेविषयी काही मागणी केलेलं असेल तर त्याचा एक मला एक पुरावा हे द्या, कागद द्या. मी त्याच्या ऑब्जेक्शन वर घेते आणि याच्यावर तात्काळ मागणी करायचं. काय केलं तुम्ही ते मला त्याचं देताल? हा देतो. चला या.